मित्रांनो, चला या गाडीचा ब्रेक लागत नाही तर आपण याला ब्रेक लाईनवर चेंज करणार आहोत। सध्या आपण मागलं व्हील खोललेलं आहे, म्हणजे टायर खोललेलं आहे, तर आपण याच्यातली ड्रम प्लेट बाजूला काढली। ड्रम पाहिला तर ड्रमला काय अडचण नाही मित्रांनो, याला गाला गेला काय पडलेला नाही। आपण घेतलेली तिची ड्रम प्लेट आता लायनर पाहत असताना तर लायनर लय कमी झालेले आहेत मित्रांनो। आपण आता याला चेंज करून घेऊ, दुसरे टाकून देऊ। बघा मित्रांनो, आपण ड्रम प्लेटमधून लायनर बाजूला काढलेले तरी ड्रम प्लेटला हा केम आहे ना, हा जाम जातोय। तरी आपण एकदा काय करू, याला क्रेममध्ये फ्रेश करून घेऊ। मित्रांनो, आपण घेतलेल्या आहे पाणी, आपण याला फ्रेश करून घेऊ। आपण नट घेतला बाजूला काढून, आता आपण केम बाहेर काढू। केम बाहेर काढला मित्रांनो। हा बाई पट्टी टाकावच लागते। आणि आपला केम पाहू शकता तुम्ही, याच्यात किती डस्ट जमा झालेली, हे आपण आता फ्रेश करून घेणार आहोत। आता मित्रांनो, आपण ड्रम प्लेट घेतलेली, ते पण घेऊ आपण आता। झालेली मित्रांनो आपली ड्रम प्लेट साफ, त्याला आपण आता बाजूला ठेवूया। आता आपण केम साफ करून घेऊ मित्रांनो। केम मध्ये जाम झालेले आपले डस्ट मध्ये। मित्रांनो, केम बी आपला फ्रेश झालेला आहे, तर ठेवून देऊ। राहिली आपली पट्टी, याला पट्टीला बी आपण पेट्रोल मारून घेऊ व्यवस्थित। पट्टीला पेट्रोल मारला आपण, नटाला बी पेट्रोल मारून घेतलं। ही वरिंग महत्त्वाची असते मित्रांनो, याच्यामुळं गेम आपला हलू शकतो। तेव्हा मित्रांनो, आपण घेतलेला आता घास पेपर यानं काय करू, आपण गोल करून ड्रम प्लेट व्यवस्थित घासून घेऊया। मित्रांनो, दुसऱ्या बाजून आलेलं आहे, आता व्यवस्थित आपण घासून घेऊया। व्यवस्थित साफ झालेली मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। आता आपण राहिलेली केमवरली डस्ट साफ करूया, म्हणजे काय होईल, आपलं ब्रेक व्यवस्थित वर्क करेल। केम आपला साफ झालेला, आपण याला व्यवस्थित साफ करून घेऊ कपड्याने। आता आपण केमला व्यवस्थित ग्रीस घेऊन लावून, कारण ह्या ड्रम प्लेट मध्ये ते टाकल्यावर व्यवस्थित फिरल्या जाईल। असं व्यवस्थित ग्रीस लावून घेऊ। ग्रीस लावून झालं मित्रांनो, आता काय करू, आपण केम त्याच्यात टाकून देऊ ड्रम प्लेट मध्ये। केम व्यवस्थित टाकलेला आहे मित्रांनो। चला आता आपण याची फिटिंग करून घेऊ। याच्यावर येईन आपली ही वरिंग, त्याच्यावर ही पट्टी मित्रांनो। ही केम आपल्या ॲडजस्टेबल, जसं तुम्हाला जसं ब्रेक हवं आहे तसं तुम्ही याला फिट करू शकता व्यवस्थित। त्या सेटिंगवर तुम्ही फिट लावू शकता। ह्याच्यात आता नट टाकून घेऊ मित्रांनो।
आता पाहण्याच्या साह्यानं फुल टाईट करून घेऊ मित्रांनो. लायनर मधल्या स्प्रिंग मित्रांनो याला आपण थोडं हलका ग्रीस लावून घेऊ व्यवस्थित, म्हणजे आपल्याला ताण व्हायला सोपे जातं. हे घेतले मित्रांनो आपले नवीन, तर जुन्या आणि नवीन मध्ये तुम्ही अंतर पाहू शकता. चला आपण आता याला लावून घेऊया. लायनरची स्प्रिंगमध्ये फिटिंग झालेली आहे मित्रांनो. आता आपण काय करू, ड्रम प्लेटला लायनर फिट करून घेऊ. लायनर तर फिट झाली मित्रांनो. आता काय करू, आपण एकदा ड्रम व्यवस्थित साफ करून घेऊ. आता मित्रांनो ड्रम प्लेट हा आपल्या ग्रास पेपरच्या साह्यानं फ्रेश करून घेऊ. हा उद्या करून कचरा किती निघतो ड्रम प्लेटचा, सॉरी लायनरचा. कचरा पहा मित्रांनो किती कचरा निघतोय. याला आपण कपड्यानं व्यवस्थित साफ करून घेऊ. चला तर मग आता आपण ड्रम प्लेट याला फिट करू. ही झाली मित्रांनो आपली ड्रम प्लेट याला फिट. चला आपण आता टायर फिट करून घेऊ. टायर बी फिट मित्रांनो. डिस्टन्स मित्रांनो फायनली आपलं ब्रेक सक्सेस झालं मित्रांनो.